त्याला या पदाला प्राप्त झाले ना, त्यांचं वर्णन याच्यामध्ये निर्माण मोहाजित संगदोष, निर्माण मोह, मोह म्हणजे मोहाचं झाड नव्हे. मोह या शब्दाचा अर्थ आहे झडझडून बघितला. जिथं संघ दोष हा जे दोष असतात ना तुमच्या आमच्या ठिकाणी, तेव्हा दोष म्हणजे सूक्ष्म देहाचे विकार, त्याला दोष म्हणतात. स्थूल देहाचा विकार साबण लावून आपल्याला काय करता येते, आणि अंतःकरणाचा ज्ञानाने जात असतं. काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघ्या आनंदाची. लोक फार स्वच्छता करतात नाही का, काही घाणेरडे लोक आहे बघा. मग घाणेरडे कशावरून, जुम्मे के जुम्मे. अरे 8 दिवसातून एकदा काय करतात, स्नान करतात. त्याला काय म्हणा. पुढे अध्यात्म त्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची वृत्ती स्थिर झालेली आहे, त्याचा परिणाम विनिवृत्त कामा द्वंद्वयस विमुक्ता. सुख दुःख शोक मोह काम क्रोध वगैरे त्याला द्वंद्व समज असतात. व्याकरणामध्ये समासाचा प्रकार करते वेळ वगैरे त्याच्यामध्ये द्वंद्व समास असं म्हणतात. कर्मधार्य बहुबरी समास. गच्छन्ति मूढासु पदमव्ययम्, अशा सर्वांमध्ये श्रेष्ठ असल्या पदाला ते प्राप्त होतात. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी किती आहे. म्हणजे 91 नाही का, आयुष्य ना जीवा ते सांडे जेवी अवचिते ते निधसुरे द्वैते सांडले. आयुष्यहीना जीवाचे, आयुष्य संपलं म्हणजे किती मोठा मनुष्य असू द्या, नाही ते डॉक्टर पायाचे असू द्या, सगळं औषधं जरी असू द्या, पण आयुष्य संपलं असेल तर संपलं की याचे काहीतरी करार असतो. आयुष्याचं हे असतं बघा, जे प्रारब्धानुरूप असतात ते त्या दिवसाचं प्रारब्ध असतं ते भोगण्याकरता. मग ते प्रारब्धाचं कोणाचं कमी कोणाचं असं आहे. आपल्याला असं वाटते आपण खूप चांगले राहिलं म्हणजे आयुष्य वाढेल, असं नाही. प्रारब्ध चुकूच शकत नाही. म्हणून आयुष्यहीना जीवाचे शरीर सांडे जेवी आहे ना अवचिते निधसुरे द्वैत विषय सांडले. याप्रमाणे द्वैत दुःख, द्वैत कुठून आलेलं आहे, त्याला कारणात ज्ञान आहे का. जेवढ्याच्या जेवढ्या असताना द्वैत असते, द्वैताची निवृत्ती ज्ञानाने होत असते. 5 प्रकारचं द्वैत आहे तुमच्या विचारसागरामध्ये. गुरुजीचं कामच आहे हे 5 प्रकारचे भेद काय झाले पाहिजे. तुम्हाला आता पाहिजे विकासचा विचारसागर सांगण्याची काय नाही, आता काय आवश्यकता आहे. भेद ज्याचे निवृत्त झालेले, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडणी. लोहाचे साकडे परिसा जो न जोडे अंधार रवी जायचा. द्वैत बुद्धीचा द्वैसा दुकाळ जाय. द्वैत कसं गेलेलं असते, आत्यंतिक निवृत्ती. लोहाचे साकडे परिसा, लोखंड कोटपर्यंत लोखंडाही परिसराला स्पर्श होत नाही. एकदा परिसराला स्पर्श झाला म्हणजे लोखंडपणा संपलं. न जोडे अंधार रवी जायचा. अंधाराचं राज्य कोटपर्यंत जोपर्यंत प्रकाश होत नाही तोपर्यंत द्वैत बुद्धीचा द्वैसा दुकाळदा. ज्याचा सगळा द्वैत हा समजतंय श्री, जे दृष्टी दिसे ते द्वैत संपलं. अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे जे गोचरे ते जे एका समोर येते ना,
सुख दुःख वगैरे जे काही द्वंद्व आहे, मान अपमान, कमी जास्त वगैरे सगळे द्वंद्व आहे, कुठपर्यंत यांचं हे दया का समोर येते जिना नाही का. जोपर्यंत सूर्य उदय होत नाही तोपर्यंत अंधाराचं राज्य आहे. सूर्याच्या समोर कुठे अंधार राहत असतो का? वाघाच्या समोर कुठं बघ शेळी राहते का? मग शेळ कुठे जात असते? वाघाच्या समोरची शेळी कुठे जाते? असं एक होतं बघा, बरेच वर्षाच्या पूर्वी काही सकाळमध्ये तर वाघाचा पिंजरा होता आणि त्याच्यात कोण होता? वाघ होता. वराची भिंत, त्या भिंतीवर मुलं काय करायची, ते वाघाला काय करायची पाहायची आपली. पण तो वाघ कुठला आहे? पिंजऱ्यातला. त्याला काही करता येईना. ते काय झालं, ते डोकावून पाहता पाहता एक पोरगं त्याच्या पिंजऱ्यात पडलं. मग काय आता बाहेर का ते वाघाला प्रार्थना करायचा, मला काय कर. आता ते पोर आता वाघ कधी गवत खात असतो का? गवत खाणारे प्राणी वेगळे बघा बरं का. पशूच्या ठिकाणी वाघाचं खाणं मांस असते बघा. मला मांस काय रोज मिळत असते का? मध्ये अनायसे आला ते अलीकडे पार चाललेलं आहे इकडे तिकडे. मग शेळी संपत आहे. एखादी शेळी म्हणायला लागली, मी ना वाघाला राम राम करून आले. वाघ नसून काय असला पाहिजे. असा आणखी समज दिला. स्वप्नीची राज्य का मरण वय हर्ष शोक्याची. स्वप्नात राज्य कुठपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत, जागा झाल्यानंतर संपलं सगळं. पडवडी या जागा झाल्याबरोबर सुखदुःख रूपी दोन्ही जे पुण्य पापी गेपे जाती सर्पी गरुड जायचे. याची एक कथा सांगतात. जोपर्यंत सुखदुःख कुठपर्यंत पुण्य आणि पाप याचं आहे अस्तित्व आहे तोपर्यंत कशा प्रकारे तुमच्या भगवान श्रीकृष्णाच्या भागवतातला एक प्रसंग तिथं सांगितलेला. न गेपे जाती सर्पी. ते भगवंताने कालिया मर्दन केलं ना. भगवंताच्या लिलेमध्ये कालिया मर्दन आहे. तर यमुनेने आपल्या देवाला दुःख सांगितलं होतं. भगवंताला घेऊन चालले ना कुठे आपल्या ह्याच्यामध्ये गोकुळामध्ये जन्म कुठं झाला? मथुरेत. मग तो वसुदेव काय करतो? घेऊन जातो. तेव्हा नदीला काय आला? पूर आला नाही, वाढायला लागली. कोण? यमुना. पूरबीर काय नाही, तिला दर्शन घ्यायचं होतं. देवता आहे ना. गंगा कोण आहे? यमुना कोण आहे? चंद्रभागा आहे. 3 रूपाचं आध्यात्मिक आदिभौतिक आणि मग तिला दर्शन घ्यायचं. म्हणजे यमुना हा एक आहे. तेव्हा तिने आपलं दुःख सांगितलं होतं. कोणी? तुम्हाला भागवतामध्ये माहिती आहे. पूर चढला, चाटतो गेला अंगुष्ट. मग ते अचाट पूर चढला ना. मग वर भगवान श्रीकृष्ण होता. मग आपला घेऊन चाललेला आहे. नेत असताना वसुदेव घेऊन चाललेला आहे. घाबरून जाईल आपला भक्त. आता खांद्यापर्यंत पाणी आलं, बरं आहे. नाका तोंडात जायला लागलं तर मराठीच. म्हणून देवाने आपल्या अंगोष्टीला काढला आता. यमुना शांत म्हणजे दुःख सांगायला लागले. म्हणलं आमच्यामध्ये कोणतं दुःख आहे? आम्ही सगळ्या हिमालयाच्या कन्या. कोण कोण? यमुना, सरस्वती, गंगा वगैरे. सिंधू नदी संपली. आता भारतातून काय झाले? तर सिंधू नदी गेली त्याचं आपल्याला काही वाटत नाही. हा एक दोष आहे. मग हे सगळ्यांना आपलं दुःख सांगितलं. म्हणजे आमच्यामध्ये कोण बसलेला आहे? काली आहे. आणि आम्हाला काय? त्याच्यामुळे आमच्याकडे कोणालाही पक्षीसुद्धा आमच्या अंगावरून काय होत नाही, जात नाही. दुःख काय केलं पाहिजे? मग ते काही हरकत नाही. गोकुळामध्ये गेल्यानंतर म्हणलं त्याला सांगतो
म्हणजे अनेक लीला केल्या त्याच्यामध्ये लिहिल्या. कालिया म्हणून लिला म्हणला. मग ते भगवंताने निमित्त कोणाचं केलं? चेंडूवाच्या कालिया नाता. मग त्या गोपाळाला काय माहिती आहे कालियाचा मुर्दा पडायचा. चेंडू काढायला नाही गेला बरं. कालिया उडी मारायला गेला. मग आतमध्ये गेला त्याच्यात स्त्रिया होत्या. सगळं परिचय इकडं माहिती आहे तुम्हाला. मग आता तो कालिया साप. मग त्याचा परिवार सगळा. त्याने कोण वेडला गेला? लहानसं पोर. भगवान वेडल्या गेले. मग अशा वेळेला भगवानाने कोणाचं स्मरण केलं? गरुडाचं. आणि भक्त देव देखील संकटाचा पडला तर कोणाचं स्मरण करावं लागते? ते काय नाही. पाहते तर गरुडाने पाहिलं म्हणलं परमात्म्याला सगळ्या सापाने काय केलेलं आहे. अजून गरुड जवळ आला नाही. नुसते वासानेच. कशाने? कोणाच्या? आणि मग काय विचारते आपोआप अशा गळून पडले सगळे. जगले ईश्वराची कृपा. तर दृष्टांत प्रसंग या ठिकाणी आणखी घेतलेला आहे. सुखदुःखाकारे दंड नाही ती सामोरी होते जना. न घेपे ती सरपे गरुड जायचे. गरुडाचं भगवंताचं वाहन कोणतं आहे? भगवंताला सासूरवाडीला जायचं भगवान शंकराला. विमानात बसले पार्वती वगैरे. माता शंकराचा धोतर कोणता आहे? तुमच्या वाघाचा कातडा. आणि त्याला बांधायला काय आहे? सर्व. बरं का? आणि चालले कोणाच्या लग्नाला. आणि तिकडून कोणाची स्वारी आली समोरून? भगवान विष्णूजी. आणि त्यांचं वाहन कोण आहे? गरुड. पाहता सर्पांनी शंकराला सोडून सोडलं. जाऊ द्या, त्याच्यात काही विशेष नाही. ते बरं का व्याघ्रांवर करून पडलं. आणि त्याची लाच कोणाला? तिकडे पाहतात विष्णू. लक्ष्मी वगैरे इकडे पाहतात भगवान शंकर आणि पार्वती. त्याच्यामुळे पार्वतीला काय वाटलं ते, लक्ष्मीला काय वाटलं ते जावे त्याच्या वंशात. कारण ते सर्प म्हणजे गरुडाचं काय खाद्य आहे. तुम्हाला वाटते बघा हे सर्प आहे चीनमध्ये खातात. आम्ही शाळा शिकत होतो तेव्हा. इतका घाणेरडा देश आहे. 2-3 देशामध्ये घाणेरड्या देशाचे हे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये पहिला नंबर चीन आहे आणि दुसरा नंबर पाकिस्तान आहे. भारताने सुधारणा केली आहे. मागे पे जाते गरुड जायचे. अनात्मवर्ग नीर सांडून आत्मरसाची क्षीर चरतात विजय सविजय राजा. अनात्मवर्गाने सांडून आत्मरसाची क्षीर. आत्मा आणि अनात्मा. अनात्मा हा बंधाला कारणीभूत आहे आणि आत्मा मोक्षाला कारणीभूत आहे. किंवा चरतात विजय सविजय राजहंसा. मग त्याच्या ठिकाणी विवेक असल्यामुळे शरीराच्या ठिकाणी असलेली अहमबुद्धी सगळी काय होते. आणि परमात्मा हा कसा आहे नाही का त्याचं वर्णन करते वेळी आनंदाच्या पलीकडे सुद्धा ज्याचा आनंद आहे
अशा आनंदाचा उपभोग घेणारे कोण आहे? संत आहे. स्वानंद सुखनिवास. जैसा वर्षोनी भोवतळी आपला वंशवाळी मागवता आणि लक्ष्मी जाळी बिंबाजीची. जैसा वर्षोनी भोवतळी आपला रसवंशवाळी. सूर्य असतो उगवला म्हणजे आपल्या किरणात पृथ्वीवर आल्यानंतर त्या किरणामध्ये आणखी प्रकाश असतो. अस्ताला अपवगंची आज्या कंठी रिगाली आरवी गंगापाठी रश्मी जैसी किरटी का वर्षा काळी सरिता जैसी. कुठपर्यंत किरणाचं राज्य जोपर्यंत सूर्य आहे. एकदा सूर्य अस्ताला गेला की संपला. हा मागवता आणि रश्मीच्या पुन्हा आणखी ते किरण पृथ्वीपर्यंत येतात. सूर्य अस्ताला गेल्यानंतर सगळे किरण सूर्याबरोबर निघून जात असतात. आत्मभ्रांतीसाठी वस्तू विकरली 12 वाटे ते एक वाटे ज्ञान आहे. आपण आपल्याला भ्रम असल्यामुळे आपण कोणालाही आत्मा म्हणतो. पुन्हा कोणाला आत्मा म्हणेल काही सांगता येईल. वेडी बाई कोणालाही काय म्हणत असते. कोणाला काय नाही. एक भिकारी असतो ना, भिकारीचं पण बेकाराचं तर कोणाला काय म्हणतो. जो जर दिसेल त्याला माय बाप अमकं तमकं काय खरोखरच असते काय, पण त्याला पैसा पाहिजे असं. किंबहुना आत्मयाचा नाही आत्मभरात विषय वस्तू एकपटच ज्ञान अखंड जे ज्ञानाच्या योगाने यथार्थ स्वरूपाला प्राप्त होतात. किंबहुना आत्मयाचा निर्धार विवेक द्यायचा बुडाला ओघ गंगेचा सिंधू. तेव्हा मनाचा मनपणा केव्हा नष्ट होत असतो जोपर्यंत हे आपल्या स्वरूपाची प्राप्ती होत नाही. मलाही राम झाले, मलाही राम झाले प्रवृत्ती करायची कैसे कृतीशी आले. निर्धार विवेक दयाचा आणि बुडाला ओघ गंगेचा सिंध माझी. गंगा नाव आणि त्याचे धाव कुठपर्यंत आहे जोपर्यंत समुद्राला मिळत नाही. एकदा समुद्राला मिळाली म्हणजे संपलं सगळं. पै आगवेची आपलेपणे नुरेची जय अभिलाष नाही. जैसे येतोनी पराधानी आकाशात आहे. आगवेच्या आपलेपणे नुरेची जय अभिलाष नाही. स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर काही मिळवावं असा आणखी कोणत्याही प्रकारे पदार्थ शिल्लक राहत नाही. कृतकृत्यस्य जैसे येतो आणि पराधानी आकाशाने. आकाश कुठे आणखी येणं जाणं. व्यापक वस्तूच्या ठिकाणी कोणती क्रिया नसते. आकाशाच्या ठिकाणी कोणती काही नाही. कान कार्य नाही तुझी सर्वत्र ठिकाणी. अशी जागा नाही की ज्या ठिकाणी तुम्ही दुसरा आकाश आणि एका आकाशाला मिळाला असं आहे का. आकाश इथून तिथून कसं आहे. जैसा निर्धार अग्नीचा डोंगर नाही की कोणी बीज अंकुर तैसा म्हणे जायच्या विकार बदलायचा. डोंगर कशाचा आहे मग तिथे काय अंकुर निघत असतो का. तैसा म्हणे जायच्या विकार पडेचा. ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नाथ महाराज यांच्या स्वभावाची कल्पना करा. जाई होतो माते यवन अंगावरी तरी सुद्धा जसेचे तसे. काढली या मंगळाचळ असाही लक्ष्मी निश्चळ तैसा नुटी जया सळका मोरुजा. ह्या एक ऐतिहासिक संबंध सांगितलेला आहे. ज्यावेळेला समुद्रात ती 14 रत्न आतमध्ये गेली होती ना तेव्हा समुद्र मंथन केलं होतं. मग काढाली या मंदिरात जोपर्यंत रवी चाललेली होती तोपर्यंत लाटावर लाटा लाटावर लाटा. आणि एकदा तो पर्वत काढल्यानंतर शिराब्दी काय झाला शांत झाला. तैसा नुटी जाया जर काम म्हणून हे रजोगुणाचे तमगुणाचे असलेले काम क्रोध वगैरे कामक्रोधा नाही चाले. चंद्रमा कळी झाला न दिसे कोणी अंगी अवसला तेवी अपेक्षेचा उकाळा न पडे जाय. चंद्रमा कळी झाला न दिसे कोणी अवसला तेव्हा ओसावला
चंद्रमा कळी न दिसे कोणी काय अर्थ घेतला याचा? जसा चंद्रमा षोडश कलांनी पूर्ण होतो तेव्हा त्याच्या कोणत्याही भागाला अपूर्णता दिसत नाही. तर म्हणजे ज्याप्रमाणे बाबा चंद्रना 16 कलांनी पूर्ण होतो त्याला अपूर्णता दिसत नाही. हा, बरोबर आहे. दिसत की चंद्रमा कळी झाला म्हणजे पूर्ण झाला. पौर्णिमेचा चंद्र न दिसे कोणी अवघड. आता त्याची न्यूनता सगळी काय झाली नाही का? एखाद्या पोराला कल्पना करा 50 पैकी 49 मार्क मिळाले तरी एक मार्काने काय आणि 50 मार्क मिळाले तर भावन भेटत असते का त्याला? ते अपेक्षेचा अवकाळ न पडे जाय. हे किती बोलो सांगडे जे परमाणु निवडे वाई पुढे तसे विषयाचे नावडे जे. हे किती बोलो सांगडे म्हणलं आता किती वर्णन संतांचं करू सांगा. काय त्यांचा महिमा वर्णू जे बी परमाणु नुरे वाई पुढे नाही का? आकाशाची वाट सुटल्यानंतर जिथे मोठे मोठे माणसावर उंच जाताना घर फिरते असे ते वावटोळ असते ना, ते काय वयाच्या समोर पडत असते का? विषयाचे नावाडे नावाची दया. विषयापासून ज्याचं चित्त विटलेलं असतं. किती बोलवायचे ज्ञानाग्नी अग्निभूताशे जे तर मिळते जैसे हे मी हे म्हणलं. किती वर्णन करून सांगावं. ज्ञानाग्नी अग्निभूताशे न मिळते जैसे. ते सोनाराच्या घरी असते ना, सोनं तापवल्यानंतर सोनं जे असतं ते जरी भिन्न भिन्न असलं तरी एक रूप होऊन जात असतं. त्याप्रमाणे नाही का? त्याच्यामध्ये सजाती येतं असावी लागते ना. सजाती म्हणजे लोखंडात लोखंड, चांदीत चांदी, सोन्यात सोनं, दुधात पाणी. पाणी कसं देतो शक्य आहे का? पण ते मिश्रण दिसत नाही. काय दिसत नाही? काही दिसते काही. ते तर म्हणे जे कवने ठाई यायचे पुसशी काही तरी ते पदका नाही. म्हणलं होते कोणत्या पदाला प्राप्त होतं असा अर्जुना तो विचारशील आम्हाला. ते पद तरी ते पद पाहिजे नाही. ते पदका नाही बेचुदा. असं सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप कोणत्याही प्रकारे कोणतीही कमतरता त्याच्यामध्ये नसते. असं पूर्ण होणे. आपला किती जरी आणखी उजनीचा धरण असला काय दिसतं अपार दिसत नद्या सुद्धा मिळत नाही. मग असं पूर्ण आहे का तो? किती धरणं असली तरी काय नाही. उंच उंच आपल्या असं भागाने असले. समुद्र कसा आहे? पूर्ण कोणाला म्हणावं पूर्ण कोणाला म्हणावं. धरण भरलं असते पण नदीला काय यावं लागते. तर नदीला पुराला म्हणजे समुद्र भरतो नाही तो कोरडा पडतो का? समुद्र जसा जे दृश्यपणे देखे जे का ज्ञेयत्वे जाणीजे अमुक आहे म्हणजे दृश्यपणे देखे जे म्हटलं ते आम्हाला दिसलं पाहिजे. जाऊ द्या म्हणलं प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही. ज्ञेयत्वे जाणीचे अनुमान प्रमाणाचा विषय नाही. आणि अमुक आहे म्हणजे शब्द प्रमाणाचा विषय नाही. शब्दसुद्धा तुम्हाला मला काय करून देते? महावाक्य देखील ब्रह्मस्वरूपाचं काय करून देते? शब्दाचे आपल्यावरती काय आहे? जे सगळे व्यवहार चालत असतात ते कोणाच्या द्वारा चालतात? शब्दाच्या वाणीच्या द्वारा. फक्त ही वाणी मनुष्य देहालाच आहे. बाकीच्यांना आवाज आहे पण काय नाही. शब्दाचा उच्चार नाही त्याच्यापाहिजे. आवाज आहे ना. एक आला होता बघा तुमचा काय वाढदिवसाच्या करता एका श्रीमंत माणसाने कलाकार बोलवला होता. तर निरनिळ्या पक्षाचे काय काढायचा आवाज काढायचा. 5 मिनटं काढले. किती? 5 मिनटंही कमी बरं का? मी म्हटलं वाढदिवसाच्या आला एवढा कलाकार बोलवला
कशा करता बोलावला? तुम्ही ते लोक जमत नसतात म्हणून बोलवलं. लोक जमवण्याकरता काय करतील काही. मग एक सिनेमाची नटी बोलावली आणि त्याच्यात आम्ही आपले बसलो होतो. मग त्या नटीने काय 2-3 चक्रा मारल्या स्टेजवर आपल्या. त्याला विचारून म्हटलं का ही नटी बोलावली तुम्ही कशा करता? म्हटलं त्याच्याशिवाय एवढे लोक जमले नसते. काय काय प्रार्थना ही आमंत्रण देण्याचं काम नाही, काय नाही. नोट येणार आहे म्हटल्यानंतर काही विचारू नका. एक क्रिकेटर येणार होता बरं का. इतकी गर्दी जमली तामिळनाडूमध्ये. बरं त्याला पाहण्याकरता दारावर एवढी माणसं झाली की तो त्याला येणं सुद्धा चेंगराचेंगरीमध्ये 2-3 माणसं मेली. घडलेली घटना. आता माणसाला पाहायला काय 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 त्याला काय 10 हात आहे का? अलीकडचा तरुण कुठे वाद चाललेला काही सांगता येत नाही. मग ते वर्णन केलेलं आहे. नतद्भास आहे ते सूर्य, ज्याचं प्रकाशन सूर्य करू शकत नाही. शशांक म्हणजे चंद्रमा, नपावका म्हणजे अग्नी. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परः, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परः. एकदा अशा पदाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नदी समुद्राला मिळाल्यानंतर पुन्हा परत ती येऊ शकत. एकदा परेश लोखंडाला लागला किती जरी प्रयत्न केला की सोन्याचा पुन्हा काय होऊ शकत नाही, लोखंड होऊ शकत नाही. मग पदच आहे तो जीव हे भाष सरे या ब्रह्म परमा भष्टी भजती ज्ञानाधुरे. पैदीपाची अंबाळी का चंद्रानं उजळी, हे काय बोलू वनमाळी सांगते. आणखी विचार आहे त्याचा. या श्लोकाचा विचार कधी करू. नमस्ते.